ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे मानवी शरीरातील अनेक महत्वपूर्ण बाबींसाठी गरजेचं आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड हृदय, रक्तवाहिन्या आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी तसंच फुफ्फुस, वायुमार्ग आणि रक्तवाहिन्या म्हणजेच ब्लड वेसल्स सक्रिय ठेवण्यासाठी मदत करतं. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील हा एक महत्वाचा घटक आहे. 2020 साली एका संशोधनात असं आढळून आलं की ओमेगा 3 फॅटी ऍसिड मेंदूच्या कार्यात आणि विकासात महत्वाची भूमिका बजावतं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 2020च्या संशोधनात असंही आढळून आले आहे की ओमेगा 3 मेंदूच्या ब्रेन विकासात, कार्यामध्ये आणि वृद्धात्व ही महत्वाची भूमिका बजावते. ओमेगा 3च्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्य संबंधी विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यात नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर आणि हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर अशा समस्या निर्माण होतात. तसेच ओमेगा 3च्या कमतरतेमुळे अल्झायमर सारख्या आजाराचा धोका वाढतो. यासाठीच आहारात ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा समावेश असणं गरजेचं आहे. मांस आणि मच्छीतून ओमेगा 3 फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणात मिळतं. याला EPA म्हणतात. तर प्लांट बेस्ड ओमेगा 3 फॅटी ऍसिड ALA म्हणजेच अल्फा लिपॉइक ऍसिडच्या स्वरूपात असतं. मात्र हे झालं मांसाहार नॉन व्हेज फूड करणाऱ्यांसाठी. शाकाहारी असलेल्यांनी कोणत्या पदार्थाच्या पद्धतीने आहारात ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा आहारात समावेश करावा हे आज आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहोत. तर पहिला आहे चिया सीड. चिया सीड हे ALA ओमेगा 2 फॅटी ऍसिडचा एक उत्तम स्रोत असून हा एक प्लांट बेस्ड स्रोत आहे. यात फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळतं. अंड खाण्याऐवजी तुम्ही नाश्त्यामध्ये चिया सीडच्या स्मूदीचा पर्याय निवडू शकता. तसंच एखाद्या ज्यूस किंवा सरबतमध्ये तुम्ही चिया सीड टाकून त्याचं सेवन करू शकता. दुसरं, राजमा. राजमामध्ये देखील ओमेगा 3 फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. अर्धा कप राजमामध्ये 0.10 ग्रॅम ओमेगा 3 ची मात्रा असते. तुम्ही राजमा करी किंवा सलाद आणि टिक्कीच्या स्वरूपात आहारात घेऊ शकता. दुसरं आहे सोयाबीन. सोयाबीनच्या 1 चमचा तेलात 0.99 ग्रॅम ALA असतं. त्यासोबतच यात व्हिटॅमिन B, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉलेट ही मुबलक प्रमाणात असतं. वेगवेगळ्या प्रकारे सोयाबीनचा आहारात समावेश करणं शक्य आहे. यात सोयावडी किंवा सोया करी. चौथं, अक्रोड. प्लांट बेस्ड पदार्थांमध्ये अक्रोड हे ओमेगा 3 फॅटी ऍसिडचं एक मुख्य स्रोत असल्याचं म्हणता येईल. यात मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 आढळतं. 1 कप अक्रोडमध्ये 3.346 ग्रॅम ALA ओमेगा 3 चं प्रमाण असतं. अक्रोड तुम्ही दही, सलाद तसंच एखाद्या केक किंवा पेस्ट्रीमध्ये देखील आहारात घेऊ शकता. त्यानंतर 5वं आहे जवस. जवसमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यात प्रोटीन, फायबर आणि मॅग्नेशियम सोबतच ओमेगा 3 फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात आढळतं. रोजच्या आहारात 1 चमचा जवसचा समावेश केल्यास तुम्हाला पुरेसं ओमेगा 3 फॅटी ऍसिड मिळू शकतं. जवसाची चटणी किंवा स्मूदीमध्ये समावेश करू शकता. यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासही मदत होईल. त्यानंतर 6वं आहे कॅनोला. कॅनोला ऑइलमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका कमी होतो. त्यानंतर 7वं आहे एडामे बीन्स. एडामा बीन्सचं सेवन तुम्ही सूप किंवा सलादच्या रूपात करू शकता. यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड सोबतच भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतं. त्यानंतर 8वं आहे सीवीड. सीवीड मध्ये मोठ्या प्रमाणात DHA आणि EPA आढळतं. त्यामुळे सीवीडच्या सेवनाने शरीरातील ओमेगा 3 ची कमतरता सहज भरून निघणं शक्य होतं. याशिवाय यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, अँटीबायोटिक आणि हायपरटेन्सिव्ह गुणधर्म असतात. हे ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे काही मुख्य स्रोत आहेत. याशिवाय पालकमध्येही ओमेगा 3 आढळतं. 100 ग्रॅम पालकमध्ये 370 मिलीग्रॅम ओमेगा 3 असतं. त्याशिवाय पालकमध्ये मुबलक प्रमाणात आयर्न उपलब्ध असल्याने
शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसंच फुलकोबीमध्ये देखील काही प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड उपलब्ध असतं. याशिवाय काही फळांमध्येही ओमेगा 3 फॅटी ऍसिड उपलब्ध असतं. यात आंबा, खरबूज आणि बेरीजमध्ये ओमेगा 3 आढळून येतं. त्यामुळे शाकाहारी करणाऱ्यांनी या सर्व पदार्थांचा तसंच फळांचा आहारात समावेश केल्यास शरीरास आवश्यक असणाऱ्या ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा पूर्तता करणं शक्य आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या 3 फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.